तो टॉपिक का नाम रहेगा, बुक में अगर मैं देखता हूं तो टॉपिक का नाम आता है अलजेब्रा। ठीक है, अलजेब्रा पे सवाल आता है, कुछ हद तक कैलकुलेशन वाले आता है, कुछ डायरेक्ट भी सवाल आता है। ठीक है, दोनों प्रकार से। तो मान लो कि अलजेब्रा से आपको क्या एक्सपेक्ट है कि क्या सवाल आने के चांसेस बन सकते हैं, या ऐसा कोई कौन सी चीज है कि जो हम लोगों ने बचपन में पढ़ा था उसके ऊपर सवाल आएगा, या ऐसा कोई फॉर्मूला होगा कि जो हमें याद आ रहा होगा अलजेब्रा में तो सर ऐसा होने की संभावना है। कौन सा? ए प्लस बी ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू क्या था? ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। तो इज अलजेब्रास फॉर्मूला। और कौन सा हुआ करता था? ए माइनस बी ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू क्या होता है? ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। फिर एक ऐसा फॉर्मूला था ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, व्हाट इज द ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर? ए प्लस बी ए माइनस बी। तो यही फॉर्मूले अलजेब्रा में माने जाता है। बट हम लोग इतने सिंपल वाले फॉर्मूले आने के बावजूद हमारे एग्जाम में गलत हो जाता है। रीजन क्यों गलत होता है? जब आप एग्जाम में इंप्लीमेंट करोगे तो ए प्लस बी ए माइनस बी ये सभी को फॉर्मूला पता भी है, लेकिन वो जो नंबर देगा वो नंबर प्लेन नंबर नहीं देता। वो नंबर जो देता है वो पॉइंट वाला नंबर देता है। पॉइंट यानी कैसे? 0.000 और उसमें अलजेब्रा लगाना, मतलब कैलकुलेटिव आते समय। तो आधे से ज्यादा बच्चे उस नंबर को ही हैंडल नहीं समझते। नंबर न समझने की वजह से लोगों का आंसर गलत हो जाता है। ठीक है, तो सेपरेटली अलजेब्रा में देखेंगे तो एक पार्ट आएगा अलजेब्रा में बेस्ड ऑन द कैलकुलेशन, और कैलकुलेशन पढ़ने के लिए हमें ये नंबर को सीखना जरूरी है, दैट इज कॉल्ड एज अ डेसिमल नंबर। ये नंबर को पहले जानते हैं और डेसिमल नंबर से अलजेब्रा में कैसे एंट्री लेते हैं ये पहले समझ लेते हैं। देखिए, एक होता है नेचुरल नंबर जिसको हम लोग काउंट करते हैं, होल नंबर ये सभी के सभी आपको पता है, इवन नंबर भी आप जानते हैं, ऑड नंबर हम लोग जानते हैं सभी के सभी। डेसिमल नंबर का मतलब ऐसे नंबर जिसमें क्या है? पॉइंट है, पॉइंट वाले नंबर। जैसे मान लो कि मैंने आपके सामने एक नंबर लिख दिया, मैंने कहा ये नंबर को ध्यान से देखिएगा 1.25 नंबर है कि नहीं? 1.25। तो ये जो पॉइंट होता है ना, ये वाला पॉइंट, इसे कहते हैं डेसिमल पॉइंट, इज द डेसिमल पॉइंट। अब ये डेसिमल पॉइंट तय करता है कि नंबर को आप कैसे हैंडल करते हो। देखिए, नॉर्मली हम लोग वो जो एडिशन सीखा है बचपन से लेके, या सब्ट्रैक्शन हम लोग करते हैं, सेम है। एडिशन सब्ट्रैक्शन में तो कोई दिक्कत ही नहीं। गड़बड़ कहां पर होती है? नंबर का मल्टीप्लिकेशन, नंबर का डिवीजन। क्योंकि एडिशन सब्ट्रैक्शन में आपने डेसिमल लग दिया तो वो डायरेक्टली बन जाएगा। तो सबसे पहली चीज क्या सीखनी है हमें कि जो नंबर हमारे सामने दिया गया है, पॉइंट वाले नंबर, कौन सा नंबर बड़ा कौन सा नंबर छोटा, ये एकदम सिंपल आना चाहिए। क्योंकि अगर मैं कोई भी प्लेन नंबर आपको रख दूं, मैंने कहा 100 10 वगैरह, ये आपको सभी को समझ में आता है। ठीक है, ध्यान से देखिए, नंबर बड़ा और छोटा यहां से शुरुआत कर रहा हूं। हाँ, मान लो मैंने आपके सामने ऐसे नंबर रख दिया, 1 इज द 1, फिर 10, फिर 100, हाँ, फिर 1000। देखो, मैं जानता हूं आप सभी बड़े हैं और बहुत अच्छे एजुकेटेड है, इसमें आपको डाउट ही नहीं होना चाहिए, लेकिन यहां से शुरुआत करना चाहता हूं। आर द सेम या डिफरेंट? सेम नंबर है या डिफरेंट नंबर है? डिफरेंट है। डेफिनेटली 1 इज नॉट इक्वल टू 10, 10 इज नॉट इक्वल टू 100, दीज आर द ऑल द डिफरेंट नंबर, है कि नहीं? अगर मान लो कि मैंने ऐसा कहा यार पहला नंबर 1 है, फिर 0 1 है, फिर 0 0 1 है, फिर 0 0 0 1 है, सेम या डिफरेंट? सेम नंबर। क्यों सेम नंबर? देखो, जीरो का अलग ही तरीका हो रहा है। जीरो क्या कर रहा है? नंबर के बाद में लगता है तो नंबर की वैल्यू बढ़ा रहा है, लेकिन नंबर के पहले लगता है तो जीरो की वैल्यू क्या हो रही है? नंबर की वही रख रही है। तो इस केस में हम लोग क्या कहते हैं? यहां पर हम लोग कहते हैं कि ये सभी के सभी नंबर क्या है? सेम ही है सर, ये सगड़े से सगड़े नंबर सेम है। ठीक है, तो ये क्यों हो रहा है? बिकॉज ये हम लोग प्लेन नंबर बचपन से लेके जानते हैं। तो हमारा आंसर भी तो बहुत सिंपल था कि मुझे इसमें कंपैरिजन क्या, हम लोग बता देंगे ये डिफरेंट है ये सेम है, ठीक है नहीं? अब इसी में खाली पॉइंट की शुरुआत करता हूं। अब देखिए यहां पर नंबर, अब मान लो कि आपने ऐसा नंबर दे दिया 0.1, 0.10, 0.100, सेम या डिफरेंट? सेम नंबर। क्योंकि क्या हुआ? जीरो पॉइंट के, जीरो के बाद में पॉइंट लगा, बाद में एक नंबर लगा, उसके बाद में आप कितना भी जीरो लगा उस पर कोई असर होता ही नहीं है। जबकि यहां पर क्या हो रहा है? नंबर के बाद में आपने जीरो बढ़ाया तो उसकी वैल्यू क्या हो रही थी? बदल जा रही थी। यहां पर पॉइंट आने के बाद में कोई भी नंबर लगा दिया जाए, एक आधा नंबर है, बाद में जीरो कितना भी लगाओ तो कोई असर नहीं होगा। तो दैट टाइम ये ऑल नंबर क्या होंगे? सेम ही होंगे। तो हम लोग कहते हैं सभी के सभी नंबर एक समान है, एक जैसे। इज दैट करेक्ट? ठीक है, लेकिन अगर मैं यहां पर आपको ऐसा नंबर देता, मान लो यार 0.1, 0.01, 0.001, सेम या डिफरेंट? सेम या डिफरेंट? डिफरेंट होंगे, क्योंकि पॉइंट के पहले, पॉइंट लगने के बाद जीरो आगे लग रहा है, जीरो आगे लगने की वजह से यहां पर डिफरेंट होता है। यहां पर देखिए जीरो आगे लगने की वजह से सेम हो रहा था, बिकॉज ये प्लेन नंबर है और ये नंबर क्या है?
डेसिमल नंबर। तो सबसे पहला ये देखना है, अगर डेसिमल नंबर है तो कहां पर सेम और कहां पर डिफरेंट, ये समझना जरूरी था। तो ये ऑल दीज आर डिफरेंट। ये क्लियर हुआ कि डेसिमल एंड प्लेन नंबर किसे कहते हैं, ठीक है। अब ये आप बहुत सारे लोगों को ऑलरेडी पता होगा। अब मैं ये जानना चाहता हूं कि ये नंबर खाली मुझे एक बताओ, इनमें अगर मैंने दो नंबर दे दिया 0.025 एंड 0.00075, हाँ ये क्यों ग्रेटर है? इसमें डेसिमल पॉइंट कम है। ये क्यों स्मॉलर है? इसमें डेसिमल पॉइंट ज्यादा है, ठीक है। ये नहीं देखेंगे कि नंबर बड़ा या छोटा, ठीक है। हम लोगों का खेल किसके ऊपर होगा? डेसिमल पॉइंट के ऊपर होगा। तो डेसिमल पॉइंट को अच्छी तरह से समझ में आना चाहिए, लिहिण्याची गरज नाहीये, हे होऊन जाईल, ठीक आहे। हे समजेल सगळ्यांना। ऑनलाईन मध्ये एकदा बघा, जर कोणाला वाटत असेल तर मी थांबू शकतो किंवा फोटो घेऊ शकता। नॉर्मली आपको इतना समझ में आना चाहिए कौन सा नंबर बड़ा कौन सा नंबर छोटा, ठीक है। अलजेब्रा लगाएंगे डेसिमल पॉइंट से, कैलकुलेशन से, फिर टिपिकल पे जाऊंगा, ठीक है। तो डेसिमल पॉइंट समझ में आ गया। अब होता क्या है कि सर डेसिमल पॉइंट को पॉइंट निकालना आना चाहिए, क्योंकि कैलकुलेशन यहां से शुरुआत होगी। तो अगर मान लो यहां पर देखना, फर्स्ट नंबर प्रेजेंट कर रहा हूं 0.25, कितने डेसिमल पॉइंट है? 2 डेसिमल पॉइंट है। कैसे 2 डेसिमल पॉइंट है? अगर ये वाला पॉइंट, ये वाले पॉइंट को अगर मैं पीछे लेके जाता हूं, ये होता है पीछे लेके जाना, तो मेरा नंबर जो बनता वो प्लेन नंबर बनता। नंबर कौन सा बनता? 25 बनता। बनता है कि नहीं? तो मैथ्स में इसको कैसे लिखा जाएगा? मैथ्स में लिखा जाएगा 25 इंटू 10⁻⁻, कितना? -2। माग गेलं तर काय? माइनस, पुढे आलो तर काय? प्लस। जिंदगी का भी यही ना, आप आगे बढ़े तो प्लस में हो, पीछे जाओ तो लॉस में हो, है कि नहीं? आगे बढ़े तो प्लस, पीछे आए तो माइनस। ये इस नंबर को क्या लिखा जा रहा है? 25 इंटू 10⁻⁻²। तो क्या मैं, अगर मान लेते किसी बंदे ने कहा सर मैं इस नंबर को खाली यहां तक लाके रुक जाता चाहता हूं, तो इसी नंबर को कोई पर्सन क्या लिख सकता है? 2.5 इंटू 10⁻⁻1 भी लिख सकता है। इसी नंबर को कोई क्या लिख सकता है? 0.025 इंटू 10 भी लिख सकता है, ये +1 हो जाएगा। इसी नंबर को कोई क्या लिख सकता है? 0.0025 इंटू 10⁻, क्या लिख सकता है? +2 भी लिख सकता है। आपका खेल ये हो रहा है कि आप पॉइंट को कैसे इस्तेमाल करते हो, और यही कुछ चीजें हैं जहां से एग्जाम में गड़बड़ होती है। आप डेली लाइफ में बड़े बड़े नंबर हैंडल करते हो, वो आपको समझ में आता है। ये नंबर समझने के लिए एग्जामिनर इसी बात का फायदा उठाएगा। एग्जाम में ऐसे कुछ ऑप्शन देंगे कि जहां पर गलत होने के चांसेस हो जाएंगे। तो पहला मुद्दा, प्लेन नंबर में कैसे लिखेंगे? उसी नंबर को इतने प्रकार से लिख सकता है, ठीक है। तो मैं डायरेक्टली प्लेन नंबर पे आता हूं। अगर मान लो कि मैंने ये नंबर आपको सामने दिया, मैंने चाहिए कि मुझे प्लेन नंबर 1.275, तो प्लेन नंबर में कैसे लिखेंगे? 175 इंटू 10⁻। अगर ऐसा नंबर दे दिया जाए तो 0.123, तो बताओ प्लेन नंबर कैसे लिखोगे? 123 इंटू 10⁻⁻3, ठीक है। ये पीछे चला गया है नहीं माइनस, इतना समझता है। अगर मान लो इसका बता दीजिए, अगर ऐसा नंबर कब लिखेंगे? 0.1234, बताओ क्या लिखेंगे प्लेन नंबर में? 1234 इंटू 10⁻⁻4। तो ये सभी के सभी नंबर आपके सामने प्लेन के फॉर्म में आ गए। क्लियर है? ये ऑल दीज आर द नंबर इन द प्लेन फॉर्म, यानी नॉर्मल फॉर्म, क्योंकि ये मैं नंबर अच्छी तरह से समझता हूं। अब 10⁻⁻ जो निगेटिव उसको तो हम लोग हैंडल करने वाले। तो आंसर ऐसे भी देगा, आंसर ऐसे भी देगा। पॉइंट का खेल है, ये देखना। तो एक छोटा सा एग्जांपल देता हूं, आप मुझे इसका आंसर देने की कोशिश करना, क्योंकि ये इस टॉपिक का पार्ट नहीं है, लेकिन पढ़ते समय ये यहां से आया हुआ। जैसे मान लो आंसर है, नंबर है 0.2 इंटू 0.3, व्हाट इज द आंसर? पहला ऑप्शन लिखता हूं, देखिए पहला ऑप्शन है 0.6, दूसरा ऑप्शन है 0.06, तीसरा ऑप्शन है 0.006, फोर्थ ऑप्शन है 0.00006। मैंने अगर पूछा आपसे व्हाट इज द 2 इंटू 3? 6, सभी को पता है 2 इंटू 3 6 होता है, तो 6 को दे देंगे। अब 6 देने के बाद में मुद्दा क्या है ना, डेसिमल पॉइंट किती है ते बघा, डेसिमल पॉइंट, ठीक है। अब देखिए इसके पास डेसिमल पॉइंट कितना है? 1 डेसिमल पॉइंट है। युनिट प्लेस पासून इथं पॉइंट लागला है, दैट इज अ डेसिमल पॉइंट 1। यहां पर डेसिमल पॉइंट क्या है? 1 ही है। तो बताओ डेसिमल पॉइंट का आंसर कितना होना चाहिए? 2 होने चाहिए। जो आपका आंसर आएगा उसका यूनिट प्लेस से 2 डेसिमल पॉइंट होना चाहिए। तो मैंने 6 आंसर मैंने लिख दिया, तो ये मेरा एक प्लेस, ये दूसरा प्लेस, यहां पर डेसिमल पॉइंट होगा। देन व्हाट इज द आंसर? 0.06, ये वाला आंसर आना चाहिए। 0.06 को एग्जामिनर क्या लिख सकता है? 6 इंटू 10⁻⁻, क्या लिखेगा?
-2 भी लिख देगा, ठीक है, वो देगा ऐसे सवाल। अभी थोड़ी देर बाद मैं आपको यही दिखाऊंगा आपको यहाँ पर कैसे गलती होती है, ठीक है। अनगिन एक एग्जांपल, जस्ट और एक दो एग्जांपल लेता हूँ फिर मैं आता हूँ। 0.03 इंटू 0.4, व्हाट इज द आंसर? 0.03 इंटू 0.4। ओके, देखिए पहले क्या देखेंगे, 3 इंटू 4 12, तो 12 तो कंफर्म हो गई आंसर में। अब 12 होने के बाद इसमें डेसिमल पॉइंट कितना, डेसिमल पॉइंट देखना, इसमें डेसिमल पॉइंट कितना 1, इसमें डेसिमल पॉइंट कितने 2, तो बताओ 1 + 2 कितना 3, तो आंसर जो आएगा उसमें 3 डेसिमल पॉइंट हो गए। तो ये देखो यहाँ पर 1, ये 2 और यहाँ पर 3, यानी 0 यहाँ पर दे दिया और पॉइंट आगे लगा दिया, ठीक है। तो इसी को एग्जामिनर ऐसे हम लोगों ने नॉर्मली ऐसे लिखा सर 0.012 था, एग्जामिनर ने इसी को दे दिया 12 इंटू 10⁻⁻⁴ कितना यार -3। -3 दर्शाता है कि जो कैलकुलेशन आपने किया उसमें डेसिमल पॉइंट कितना था। तो कुछ सवालों को आप डायरेक्टली सॉल्व कर सकते हो, आपको पूरा कैलकुलेशन करने की जरूरत नहीं है, आपको देखना है पॉइंट कितने, पॉइंट से ही कैलकुलेशन हट जाता है। जैसे एक सवाल और देता हूं, अब मैं मल्टीप्लिकेशन मानता हूं आप सभी को आ गया, बना लोगे, इसमें कुछ अलग नहीं। मान लो ऐसा सवाल आया 0.64 इंटू 0.32 डिवाइडेड बाय 0.08 इंटू 0.16। देखो पहली स्टेप क्या है, इसके पास कितने पॉइंट, 2 डेसिमल पॉइंट, इसके पास कितने पॉइंट, 2 डेसिमल पॉइंट। सबसे पहले दिमाग को ये क्लियर करो, मैं पॉइंट में नहीं खेलना चाहता, मुझे बेसिक बना दो नंबर। तो मैं इस नंबर को ऐसे लिखता हूं, इस नंबर को ऐसे लिख सकते थे, ये नंबर आपका 64 इंटू कितना 32, ठीक है, क्योंकि दोनों के डेसिमल पॉइंट गायब हो गए। तो इसके पास 2 डेसिमल पॉइंट, इसके पास 2 डेसिमल पॉइंट, कितने डेसिमल पॉइंट 4 डेसिमल पॉइंट। तो इसको लिखते 10⁻⁴ कितना -4, लगा के यहाँ पर रुके, क्योंकि डेसिमल पॉइंट ही सबकी जड़ है, उसको पहले आपको अलग ही निकाल दो, वो क्लियर हो जाएगा। यहां पर आने के बाद नंबर देखो, ये 8 है, ये कितना है, ये 16 है, इसके पास डेसिमल पॉइंट 2, इसके पास डेसिमल पॉइंट 2, तो इसके पास कितने हो गए 10⁻⁴ कितना -4 ही हुआ। अब बात ये होगी कि सर ये वाला 4 और ये वाला 4 क्या हो गया आंसर, पॉइंट खत्म। अब पॉइंट खत्म, तो एक बात बताओ 16 1 जार ये कितना 2 जार, 8 1 जार 8 कितना 8 8 जार, बताओ 8 इंटू 2 कितना। ओनली एक स्टूडेंट करेक्ट है, पूरा क्लास गलत है, मतलब आप लोग दोबारा नर्सरी में आ गए। माहिती का तुम्हाला का आपल्याला काय वाटतं माहिती का, हम लोग क्या सोच रहे हैं, अरे ये नंबर थोड़ी आता है। गड़बड़ आपको नहीं है, गड़बड़ है कि आप इसको इग्नोर कर रहे हो, ठीक है, और इस वजह से डिफिकल्ट गलत हो जाता है, ठीक है। ये आंसर था 16, अखिल इज ओनली राइट। और एक लेता हूं, एग्जामिनर गारंटेड इस बात का फायदा उठा के देगा ही देगा एग्जाम में। हाँ, अलजेब्रा में ये कैसे आता है आगे आपको दिखाऊंगा, ठीक है, लेकिन उसके लिए अलजेब्रा आ जाएगा, लेकिन ये समझ नहीं आएगा, इस वजह से गलत। नक्की सगळ्यात पहिले लक्ष कशावर द्यायचं, डेसिमल पॉइंटला काढा, कारण की लहानपणापासून आपल्याला काय मॅथ शिकवलाय, डिवाइड मल्टिप्लाय हे सगळ्यांना येतात, डेसिमल वाल्यावर आपण प्रॅक्टिस केलीच नाही। कारण केले ग्रॅज्युएशन मध्ये असताना आपण डायरेक्टली काय करायचो, प्लेन नंबरची कॅल्क्युलेशन करायचो, जेव्हा डेसिमल किंवा डिफिकल्ट आले असेल कोणतं काय वापरत होतो आपण, कॅल्क्युलेटर, हे गडबड आहे, ठीक है। वन मोर एग्जांपल, 1.44 इंटू 0.729 डिवाइडेड बाय 0.0081 इंटू 0.12, ऐसा सवाल है, ठीक है। तो बताइएगा व्हाट इज द आंसर। सबसे एकदम बेसिक, सबसे पहले पॉइंट निकाल दो, मेरा ये कहना है पॉइंट निकाल देना। इसके पास डेसिमल पॉइंट कितने 2, इसके पास कितने 3, तो बताओ 2 और 3 कितना 5, यानी बेसिक नंबर अगर मैं देखूंगा तो ये नंबर मेरे पास बनेगा 144 इंटू 729 इंटू 10⁻⁴ कितना -5। ये स्टेप समझ ली, ये स्टेप सभी को समझ में आया क्या किया। चलो बताओ इसके पास डेसिमल पॉइंट कितने, नहीं यहां पर, हाँ सही, ये 4 और ये 2, यानी कितना 6। तो इस नंबर को लिखते 81 इंटू 12 इंटू 10⁻⁻�6। यहां तक सभी को कंफर्म हो गया। अब खाली डिवीजन करना था, वैसे आप देखोगे तो ये 12 का स्क्वायर है, तो 12 1 जार 12 12 जार, ये क्लियर हो गया। ये नंबर अगर देखोगे तो किसका क्यूब है, 9 का क्यूब है, तो ये 9 कितना 2 जार और 9 कितना, 9 से अगर डिवाइड करते तो 9 क्यूब मतलब 81 ही होता, फिर सॉरी ये 9 कितना 9 9 जार, ठीक है। तो आप इसको और डिवाइड कर देते तो ये 1 जार और ये कितना 9 जार, यहां तक क्लियर। तो मुद्दा हो गया सर 12 इंटू 9 ही करना है, तो नंबर आता 108, यहां पर क्लियर है। अब गड़बड़ देखो, यहां से सर्ट्स एंड इंडाइसेस का
अपन तो सर्ट्स एंड इंडा से थोड़ा बहुत तो ये बताओ, दोनों का क्या सेम है, बेस सेम है। तो जो यहाँ पर निगेटिव पावर था वो ऊपर जाने के बाद में क्या बनेगा, पॉजिटिव बनता है। तो इसी को लिखता है 10⁻⁵ प्लस कितना 6। तो इस नंबर को आगे अगर लिखूं तो क्या लिखूंगा 108 इंटू सांगा व्हाट इज द डिफरन्स बिटवीन द -5 आणि +6 1 +1 म्हणजे काय 10च झालं ना, ठीक है। देन व्हाट इज द आंसर 1080, ये वाला आंसर। आंसर जेव्हा आपण एक्झाम मध्ये देतो त्या दरम्यान एक्झामिनर काय करतो माहिती आहे का, सगळ्यांच्या ऑप्शन मध्ये सेम नंबर देतात आणि पॉइंट थोडस गडबड करतात। पक्का चालेल, बनवू शकसाल। एक्झाम्पल स्टार्ट करूया। एक्झाम्पल इन द सेन्स आपण पहिले कॅल्क्युलेशन समजताय। अल्जेब्रा मध्ये तुम्ही नंबर बघा, अल्जेब्रा काय करणार, अल्जेब्रा जेव्हा ऍड होणार तर अल्जेब्रा मध्ये काय बेसिकच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याचे रूल पण लक्षात ठेवा लागणार। आणि दोन टाइपचे अल्जेब्राचे क्वेश्चन येतात, एक काय त्यांना बेसिक ऑन द कॅल्क्युलेशन, फक्त कॅल्क्युलेशन देण्यात आलं सर त्याला सॉल्व्ह करू। एक अल्जेब्रा काय म्हणतो x + 1/x इट इज इक्वल टू समथिंग नंबर अँड फाइंड द x रेज्ड टू पॉवर समथिंग नंबर गिवन व्हाट। तो थोडा आणखीन डिफिकल्ट होणार, ठीक आहे। काही मध्ये खूप डिटेल मध्ये फॉर्म्युला लागणार। मग आता हे सगळं सॉल्व्ह करायला गेलो पण बेसिकच माहित नसेल तर तुम्ही घुमून फिरून एका ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। म्हणजे नॉर्मली काय असतात लोकांना सगळं येत असते पण ते छोट्या छोट्या चुका करतात म्हणून एक्झाम मध्ये स्कोर निघत नाही, ठीक आहे। पक्का बनवसाल। चला आता मी टाइम स्टार्ट करतोय, पीडीएफ तुमच्या समोर असेल, तुम्हाला फास्ट सॉल्व्ह करायचा। जर तुम्हाला वाटलं सर माझं डायरेक्ट आन्सर येऊ शकते तसंही सांगा किंवा नोट डाऊन करायचं ते सांगा। फर्स्ट एक्झाम्पल स्टार्ट। काय पूर्ण मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का, नाही। कारण हे बघा नॉर्मली समजा आपण काय बघणार या कॅल्क्युलेशन मध्ये, डेसिमल पॉईंट किती आहे 3, या ठिकाणी डेसिमल पॉईंट किती 1, 3 + 1 किती 4। जे आन्सर येणार त्यामध्ये डेसिमल पॉईंट काय पाहिजे 4 पाहिजे। आता 4 डेसिमल पॉईंट पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द रॉंग, बिकॉज ऑप्शन नंबर 1 मध्ये 2 डेसिमल पॉईंट आहे। यामध्ये 4 डेसिमल पॉईंट नक्की आहे, सध्याच्या घडीला मी या ऑप्शनला साईडला ठेवतो। हा ऑप्शन येणार नाही बिकॉज यामध्ये 3 डेसिमल पॉईंट आहे। आता हे दोन ऑप्शन माझ्याकडे आन्सर येऊ शकतात, ऑप्शन नंबर डी आणि ऑप्शन नंबर कोणता बी, हे दोन येऊ शकतात की नाही। मग दोघांमध्ये सर डेसिमल पॉईंट 4 आहे, मग आपण कसं चेक करणार सांगा। याचा सगळ्यात शेवटचा नंबर कोणता 8, याचा सगळ्यात शेवटचा नंबर काय 3। आता सांगा 8 न जर 3 ला मल्टिप्लाय केलं असेल 8 × 3 सांगा आन्सर काय येतो यार 24 म्हणजे सगळ्यात शेवटचा नंबर काय येणार 4 असायला पाहिजे, म्हणजे त्याचा सगळ्यात शेवटी 4 असणं गरजेचं आहे। 4 कोणत्या ठिकाणी होतं डी, तर डी इज द आन्सर। किंवा तुम्ही नॉर्मल मल्टिप्लाय केलं तरी तुमचा आन्सर येत होतं। मेन काय जेव्हा डिफिकल्ट कंटेंट असतात ना, डेसिमल पॉईंट आणि शेवटचा नंबर बघायचा, ठीक क्लिअर। पुढे जाऊया नेक्स्ट, डेसिमल पॉईंट 2, डेसिमल पॉईंट 4, 2 + 4 6 डेसिमल पॉईंट असणं गरजेचं आहे। हा तर तसंही आउट होणार, हा पण कॅन्सल। या दरम्यान सांगा डेसिमल पॉईंट किती 5 इज ऑल्सो कॅन्सल। देन व्हॉट इज द राईट आन्सर ऑप्शन। कॅल्क्युलेशनचीच गरज नाही, फक्त डेसिमल पॉईंट बघ। डेसिमल पॉईंट 2, डेसिमल पॉईंट 1, आन्सर मध्ये डेसिमल पॉईंट असायला पाहिजे 5 डेसिमल पॉईंट असताना पहिल्यामध्ये ऑप्शन मध्ये आहे, सेकंड ऑप्शन कॅन्सल, थर्ड ऑप्शन डेसिमल पॉईंट हा पण येऊ शकतो, हा पण येऊ शकतो, हा ऑप्शन काय होणार कॅन्सल। नंबर ऑफ ऑप्शन किती येऊ शकतात 1 अँड कोणता सी, म्हणजे हे 3 ऑप्शन सॉरी ए आणि कोणता सी ऑप्शन येऊ शकतात। तुमचं सगळ्यांचं ए ऑप्शन आहे, ठीक आहे। देन नेक्स्ट स्टेप काय सांगण्यात आली युनिट प्लेस। व्हॉट इज युनिट प्लेस 4 × 1 4, 4 × 1 4, लास्टला काय असायला पाहिजे 4। बघा आपण युनिट प्लेसला असं मल्टिप्लाय करतो, हे बघा तर त्याचा लास्ट नंबर 4 असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर, हे वाले करेक्ट क्लिअर, ठीक आहे। कारण की मेन मुद्दा काय तुम्ही कॅल्क्युलेशन करणं मेन नाही आहे, तुम्हाला राईट ऑप्शन काय करता आला पाहिजे टिक करून पुढे जाता आला पाहिजे, ठीक आहे। नेक्स्ट 3 2 5 5 + 1 6 6 आणि 10 खूप नंबर आहे, कोणता नंबर आहे ना सी, सी इज द ऑप्शन ओनली, हाच आन्सर आहे, बाकी बघण्याची गरज नाही। 1 / 300 रिकरिंग ॲज अ डेसिमल ॲज 1 / 300 नंबर इज गिवन 1 / 300, हे क्लिअर। 1 / 300 ला असं लिहू शकता का 1 / 3 इंटू 1/100, 1/100 मतलब 10⁻² 2, पक्का 10⁻² वरती जाणार तर काय लिहिणार 10⁻⁻²। मग आपण जास्तीत जास्त असं लिहिणार सर 1/3 आहे इंटू 10⁻⁻² तर आहेच आहे, हे समजलं। आता हे समजलं तर हे सांगा या नंबर कडे ऑलरेडी डेसिमल पॉईंट किती आहे 2, तो ऑलरेडी डेसिमल पॉईंट आहे। आणि जेव्हा मी 1 ला 3 ने डिवाइड करणार डिवाइड होणारच नाही यार, डिवाइड नाही होणार म्हणून आपण याला काय डबल पॉईंट देणार। या नंबरला जेव्हा तुम्ही डिवाइड करता
तर डिवाइड थोडी होतो. 1 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 ना. मग आपण काय म्हणतो बघा, चला सर पॉईंट देऊन टाका बरं. देन नंबरची व्हॅल्यू काय येते 0 ओढतं, म्हणजे किती ओढतात 10 होणार. आणि 10 ला तुम्ही 3 ने डिवाइड करणार, 3 3 जार 9. तर ऍक्च्युअली हा नंबर 0.33 पुढे येत राहणार, पण ऍटलीस्ट 0.3 तर लिहिणार. समजत आहे? ठीक आहे, 0.3 लिहिणार की नाही. अँड 0.3 इंटू 10 रेस्ट पॉवर किती आहे -2. तर हाऊ मेनी डेसिमल पॉइंट, हाऊ मेनी डेसिमल पॉइंट बघा, हा 1 डेसिमल पॉइंट आणि हा 2 डेसिमल पॉइंट. देन हाऊ मेनी डेसिमल पॉइंट, टोटल 3 डेसिमल पॉइंट. देन व्हाट इज द आंसर, 0.003 इज द ओनली आंसर. व्हाट इज द 0.003? सी इज द ओनली करेक्ट, बाकी सगळे रॉंग होते. नोट डाऊन करून घ्या, कारण की हा छोटे छोटे कंटेंट गलत होतं. समजत आहे ना? ठीक आहे, पुढे जाऊ. चालेल, चलो नेक्स्ट. हा, आता याचा पहिले पॅटर्न समजा. नंबर काय, नंबर असं म्हणतोय, व्हॉट इज द गिवन ब्रॅकेट 0.2 इंटू 0.2 प्लस 0.01 इज द गिवन. आता हा जो ब्रॅकेट आहे त्याचा पॉवर किती आहे -1. जर पॉवर मल्टिप्लाय मध्ये -1 असेल तर डिनोमिटरला आपण त्या नंबरला लिहू शकतो. व्हॉट इज द डिनोमिटर, 0.1 इंटू 0.1 प्लस 0.02. ही स्टेप समजली की नाही ते सांगा. पॉवर काय होतं -1. जर मल्टिप्लाय मध्ये पॉवर -1 असेल तर खाली डिनोमिटर आल्यानंतर तो काय बनणार +1. म्हणजे आपण पॉवर नाही लिहिलं तरी चालेल. हे क्लिअर आहे? ठीक आहे. ऍडिशन डेसिमल पॉइंट मध्ये नॉर्मल ऍडिशनच्या समान असतात. मग आता सांगा यांचं मल्टिप्लाय सांगा. व्हॉट इज द 0.2 इंटू 0.2, 0.2 इंटू 0.2 0.04. ही क्लिअर होत आहे. देन व्हॉट इज द ऍडिशन ऑफ 0.04 प्लस 0.01, 0.05, 0.05. ही स्टेप समजली सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. या ठिकाणी बघा 0.1 इंटू 0.1, व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन 0.01, 2 डेसिमल पॉइंट. आणि हा 0.02, देन व्हॉट इज द ऍडिशन 0.03. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्या दोघांमध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये किती किती पॉइंट आहे, या ठिकाणी 2 पॉइंट, खाली पण 2 पॉइंट, दोघांचे 2 पॉइंट काय होणार कॅन्सल. देन व्हॉट इज द आन्सर 5 डिवाइडेड बाय इज ओनली आंसर. ठीक है, तो 5/3 ऑप्शन नंबर ए इज ओनली आंसर. नेक्स्ट. हा, आता बघा सेम कंटेंट बट स्टेटमेंटच्या फॉर्मॅट मध्ये. when the number 52,416 is divided by 312, the question is the 168, म्हणजे आन्सर आला 168. ठीक आहे, but what will be the question when the 52.416 is divided by 0.0168? तेव्हा आन्सर काय ना. गिवन काय सगळ्यांना समजलंय? काय म्हणणं आहे 52,416 इज डिवाइडेड बाय 312. तर नॉर्मली आपण असं लक्ष देऊया की जर मी या नंबरला 52,416 ला डिवाइड करण्यात आलं म्हणतोय तो 312 न, तर आपला जो आन्सर येणार आहे तो आन्सर किती येतोय 168. हे क्लिअर होत आहे? ठीक आहे, हे क्लिअर. आता त्यांनी सांगण्यात आला व्हॉट विल बी द क्वेश्चन, क्वेश्चन काय बनणार when the number 52.416 is divided by 0.0168 यांना डिवाइड केलं तर आन्सर काय ना, असा प्रश्न आहे. पहिली स्टेप समजा की सपोज या नंबरला या नंबरनी डिवाइड केल्यानंतर हा आन्सर येतो. जर मी या दोघांना इंटरचेंज केलं तर, म्हणजे मी जर तुम्हाला असं विचारलं की 52,416 ला 168 न डिवाइड केलं, व्हॉट विल बी द आन्सर? तुम्ही सांगता 312 येणार. मग अरे इंटरचेंज होत आहे की नाही, 6 ला 2 न डिवाइड करा, व्हॉट इज द आन्सर 3 येतो. आणि 6 ला 3 न डिवाइड केला तर 2 येतो. इंटरचेंजेस होतात ना आन्सर. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो ना मग की जर मी 52,416 ला जर 168 न डिवाइड केलं तर आपला जो आन्सर येणार आहे तो आन्सर मग 312 यायला पाहिजे. ठीक आहे की नाही? सर सेमच कंटेंट आहे, सेमच गोष्टी आहे, सेम 312 पैकी आन्सर आहे, फक्त पॉइंटचा खेळ आहे. ठीक आहे, आता बघा आपला आन्सर फिक्स आहे यार, 312च्या नंबर मध्ये येणार आहे. सांगा डेसिमल पॉइंट किती या दरम्यान? फक्त पॉइंटचा खेळ आहे, बाकी काहीच करायची गरज नाही. व्हॉट इज द डेसिमल पॉइंट 3. मग याला लिहिणार का 10⁻³ ठीक आहे, आन्सर फिक्स आहे. किती आन्सर असायला पाहिजे डबल सांगतो. हा डबल बघा, हे क्लिअर समजलंय तुम्हाला? मग मी डायरेक्टली याला असं लिहू शकतो व्हॉट इज द आन्सर इज अ 312. हा माझा आन्सर फिक्स झालाय. मग आता मला हे बघायचं या दरम्यान पॉइंट आहे माझा 10⁻³ आणि याच्याकडे पॉइंट किती आहे 4. मग हा नंबर लिहिणार 10⁻⁻⁴. आता सांगा हा जो -4 आहे तो वरती आल्यानंतर
पॉईंट काय होणार प्लस होणार, म्हणजे त्या नंबरला आपण काय लिहिणार 312 इंटू 10⁻⁴ काय 1 येणार मग, कारण की डिफरन्स इज द 1 ना. ठीक आहे, देन व्हॉट इज द राईट आन्सर 3120 इज द ओनली आन्सर. तो 3120 म्हणजे सी वाले स्टुडंट करेक्ट होते, बाकी रॉंग येणार. IMP करून घ्या. हाऊ मेनी डिजिट, बघा कसं क्वेश्चन विचारलाय, हाऊ मेनी डिजिट विल बी देअर टू द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट, म्हणजे आपण तो डेसिमल पॉईंटच्या राईटला या साईडला हा पॉईंट, when the product of the 95.75 into these number into multiply by these number, then how many digit. One is also option. मी एक आणखीन ऑप्शन ऍड करतोय none of this, पण जर तुम्हाला none of this वाटत असेल तर मला आन्सर सांगायला लागेल what is the exactly number. क्वेश्चन समजलाय ना, त्यांनी काय सांगण्यात आलंय, what is given 95 पॉईंट किती 75, याला मल्टिप्लाय कशाने करायचं आपल्याला 0.255 कशानं 4 ना, देन हाऊ मेनी डेसिमल पॉईंट. ठीक आहे, हाऊ मेनी डेसिमल पॉईंट. नॉर्मली बघा या ठिकाणी डेसिमल पॉईंट किती आहे 2 आहे, या ठिकाणी डेसिमल पॉईंट किती आहे 4 आहे, बरोबर आहे की 2 और 4. आन्सर किती असायला पाहिजे 6 असायला पाहिजे, बट आन्सर 6 इज रॉंग आन्सर. 6 येणारच नाही. का नाही येणार कोणी सांगू शकतो, रिझन बघा. आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा 5 जाणार आणि कोणाला मल्टिप्लाय करणार 4 ना. आपण असं करतो ना मल्टिप्लाय 5 इंटू 4 करणार की नाही. व्हॉट इज द 5 इंटू 4 यार 20, आणि 5 इंटू 4 जर 20 असेल तर लास्ट नंबर काय 0 आहे. तर मॅथ्स म्हणतोय पॉइंटच्या नंतर 0 लास्टला लागत असेल तर त्याला कन्सिडर होत नाही. आता बघा सुरुवातीला तुम्हाला मी हे विचारण्यात आलं होतं 0 पॉइंट इज इक्वल टू 0.10 सेम या बरोबर, तुम्ही सेम म्हटलं की नाही. आपण असे पण दिलं ना 0.100, तुम्ही सगळ्यांनीच इक्वल म्हटलं या नंबरला. रिझन काय, एकदा नंबर लिहिण्यात आला त्यानंतर तुम्ही 0 लावा की नका लावू याचा प्रश्न होतच नाही. म्हणून तुम्ही किती 0 लावा याचा आन्सर बनत नाही. दॅट टाइम दीज आर ऑल आर इक्वल. आपण 0 वाढवू शकतो कमी करू शकतो. तर रिझन होता की जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता याचा आन्सर 20 आला, 20 आला तर लास्टला 0 लागलं ना, 0 लागला तर तो कन्सिडर होणार नाही. म्हणून यामधून एक नंबर काय करणार मायनस. देन हाऊ मेनी पॉइंट यार 5 इज द डेसिमल. Therefore answer is the none of this. ठीक, प्लीज नोट डाउन. हा नंबर आहे पर्टिक्युलर 47.2506 इज इक्वल टू दिस नंबर. आपल्याला फाइंड करायचं व्हॉट इज द नंबर. ठीक आहे, म्हणजे डेफिनेटली हे नंबर वेगळे आहे आणि वरचं काहीतरी वेगळं आहे. तर आपण तेव्हा सॉल्व्ह करू शकणार जेव्हा आपल्याला ABCD यांचं नंबरचं व्हॅल्यू माहित असायला पाहिजे. आता एक नॉर्मली बघा, सपोज 47 पॉईंट दिस आर द नंबर पॉईंट मध्ये, मी 47 ला 40 प्लस 7 लिहू शकता का. 47 मीन्स 40 प्लस 7 इज ओके. तर सेम आपण काय करूया की जो गिव्हन नंबर आहे त्याला स्प्लिट करूया. गिव्हन नंबर 47 होता, त्याला मी लिहितोय 40 प्लस 7 प्लस 0.2 प्लस 0.05 प्लस 0.0006 लिहू शकतो की नाही यार, कारण या सगळ्यांची ऍडिशन केली तर तोच ऍडिशन भेटणार की नाही, तो ऍडिशन भेटणार. देर इज इक्वल टू हे बरोबर आहे कोणाची 4A प्लस 7 डिवायडेड बाय B प्लस 2C प्लस 5 डिवायडेड बाय D प्लस 6E च्या समोर आहे, ते इज इक्वल. ठीक आहे, मग आता बघा नॉर्मली तुम्ही चेक करा, गिवन आहे 40A. 40A बरोबर 40 बरोबर किती 4A. तर आपण असं लिहिणार 4A बरोबर 40 झालं ना, मग ते असं असणार की नाही. ठीक आहे, जर 4A बरोबर 40 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A. A ची व्हॅल्यू किती असणार 10 असणार मग. ठीक आहे, ओके, याला कम्पेअर करूया. सेकंड स्टेप 7 बरोबर किती 7 बाय B. तो 7 इक्वल टू 7 बाय B ना. ठीक आहे, तर B जर याला चेंज केलं मी याला चेंज केलं, दोघांना ते चेंज होते ना, तर B इक्वल टू किती येणार आहे 1च येणार, कारण की 7 7 जर किती 1. ठीक आहे, मग B ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, या केसमध्ये नेक्स्ट 0.2 इज इक्वल टू 2C. ठीक आहे, तर 0.2 इज इक्वल टू 2C होता है. ठीक आहे, 2 न डिवाइड करा, 2 ने डिवाइड केलं तर C इज इक्वल टू किती यार 0.1. तो C ची व्हॅल्यू 0.1 आहे. ठीक आहे, सेम कन्सेप्ट या इथं लावूया आपण. नेक्स्ट हा 5 डिवायडेड बाय D इज इक्वल टू 0.05. ठीक आहे, तर 5 डिवाइड बाय D, तर D इज इक्वल टू काय होणार 5 डिवायडेड बाय 0.05 होणार. ही स्टेप समजत आहे. ओके, 5 न जर डिवाइड केलं 5 1 जार हा 1 जार, तर डिनोमिनेटर मध्ये काय माहिती का 0.01 म्हणजे 10⁻² -2 -2 वरती गेला तर
+2 आणि 10⁻²2 काय असतो यार? व्हॉट इज द 10⁻²2? 100. म्हणून डी ची व्हॅल्यू किती होती? 100. डी इज द 100. जर डी 100 असेल तर या दरम्यान बघा 0.006 बरोबर ई 6e, तर ई इज इक्वल टू 0.0001 असेल. ठीक आहे. देन पुटिंग ऑल दीज व्हॅल्यू इथं पुट करूया. सांगा 5a पाहिजे. सांगा a ची व्हॅल्यू किती आहे? 10. तर 5a बरोबर किती? 50. 3b पाहिजे. b ची व्हॅल्यू किती आहे? 1. तो 3 into 1 किती आहे? 3. देन इज 6c पाहिजे. c ची व्हॅल्यू किती आहे? 0.1. तर आन्सर किती येणार? 0.6 येणार. ठीक आहे. देन डी ची व्हॅल्यू किती आहे? 100. हा प्लस नेक्स्ट नंबर 3e. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ e? 0.001. का बनणार? 0.0003. एवढा आन्सर बनणार. आता व्हॉट इज द ऍडिशन ऑफ दीज नंबर? या सगळ्या नंबरची ऍडिशन करायची होती. ऍडिशन करताना लक्ष ठेवा, हा 100 आहे आणि हा स्वतः किती आहे? 50 आहे. तर 100 + 50 होणार. त्यापेक्षा मोठे नंबर कुठे दिसत नाही आपल्याला. तर आन्सर येताना कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे? 150 च्या आसपास यायला पाहिजे. देन व्हॉट इज 150 आन्सर प्लस 153.0 इज द आन्सर. ठीक आहे. आणि हा एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन. ठीक आहे. IMP करायला. पुढे जाऊया. कन्सेप्ट समजलाय की कशा प्रकारे त्याला प्रेझेंट करता येतं. चला याचा कन्सेप्ट बघून घ्या, म्हणजे हा लागू शकतो फ्युचर मध्ये. म्हणून एक कन्सेप्ट सांगतो. कन्वर्ट द नंबर इनटू द फ्रॅक्शन नंबर. नॉर्मली चेक करा, जेव्हा आपण नंबरला प्रेझेंट करतो. जस्ट एन एक्झाम्पल, जर मी तुम्हाला आता नंबर दिला यार 0.25, तर 0.25 ला आपण आताच बघितलं सर पॉईंट काढण्यात आला तर 25 into 10⁻⁻² लिहितात. ठीक आहे. या नंबरला आपण असं लिहितोय 25 into 10⁻⁻². इथपर्यंत क्लिअर लिहितो. याच नंबरला काही लोक असे लिहू शकतात 25 डिवायडेड बाय 10⁻² लिहू शकतात. म्हणजे हाच नंबर काय बनणार आपला? 25 डिवाइड बाय काय झाला असेल? 100 पर्यंत झाला असेल यार, आहे की नाही? म्हणजे कारण की याला हा नंबर आहे प्लेन नंबर आणि हा नंबर आहे आपला फ्रॅक्शन नंबर. हा डेसिमल नंबर आहे आणि हा कोणता आहे? फ्रॅक्शन नंबर. हा रिलेशन आहे. देन सांगा, जर सपोज मी तुम्हाला हा नंबर जर देत असेल एक नंबर 1.25, व्हॉट इज इन अ फ्रॅक्शन नंबर? बिकॉज आपलं एक्झामिनर मध्ये कन्वर्ट इनटू द फ्रॅक्शन नंबर. तो फ्रॅक्शन नंबर मध्ये विचारतोय. व्हॉट इज अ फ्रॅक्शन नंबर? 125 डिवायडेड बाय 100 बिकॉज दिस ओनली 2 डेसिमल पॉइंट. ठीक आहे. या ठिकाणी चेक करा 0.123. व्हॉट इज द फ्रॅक्शन नंबर? 123 डिवाइडेड बाय 1000. ये स्टेप समझते हैं? ठीक है, बिकॉज 3 डेसिमल पॉइंट. ठीक है. देन यहां पर 0.173. व्हाट इज द फ्रैक्शन नंबर? 173 divided by 1000. बट दीज आर ऑल आर द सिंपल फ्रॅक्शन नंबर डेसिमल. यामध्ये रिकरिंग नाहीये. रिकरिंग म्हणजे रिपीटेड होऊ शकतात. ते कसे असतात ते सांगतो आता मी. पुढचा नंबर बघा, कारण की त्यावर प्रश्न विचारतात. हा नंबर जर मी प्रेझेंट केलं 0.222, तर यात काय झालंय की 2 पॉईंटच्या नंतर 2 नंबर नाही थांबण्याचं नाव नाही घेत आहे. तो काय करतो? कंटिन्यू वारंवार होत आहे. म्हणून एक्झामिनर याच नंबरला कसं प्रेझेंट करेल? 0.2 त्यावर काय देऊ शकतो? बार देऊ शकतो. बारचं मिनिंग म्हणजे काय? पॉईंटच्या नंतर एखादा नंबर वारंवार लिहिण्यात येत असेल तर तो नंबर रिपीट होत आहे. पण त्याला फ्रॅक्शन नंबर मध्ये लिहिताना काय करतो आपण? फ्रॅक्शन नंबर लिहिताना तो नंबर डिवायडेड बाय ओनली 19 इज द फ्रॅक्शन. जेवढ्यांदा नंबर रिपीट होता बघा तुम्ही 2 डिवाइड बाय 9 करून बघा काय आन्सर येतो? 0.22 येणार. काय येणार बघा? मॅथ्स कसं लावणार सर? 2 9 न डिवाइड होत नाही. मग आपण पॉईंट देणार. पॉईंट दिल्यानंतर इथं 0 वाढेल. 0 वाढले तर नंबर काय येणार? 20 येणार. मग 9 2 जार किती येणार? 18. मग डबल 2 2 वर 0. मग तो नंबर पॉईंटला येत राहणार. मग एखाद्या वेळेस जेव्हा नंबर पॉईंट मध्ये वारंवार रिपीट होत असेल तेवढंच नंबरनं 9 न काय करायचं? डिवाइड करायचं. सेम कन्सेप्ट या ठिकाणी बघा. हा नंबर चेक करा. सपोज 0.232323 जो आताचा एक्झाम्पल आहे. सांगा किती नंबर रिपीट होत आहे? 2 नंबर रिपीट होत आहे. कोणकोणते डेसिमल? 2 and 3 दोन्ही. देन व्हॉट इज द आन्सर? 23 डिवायडेड बाय 19 इज ओनली आन्सर. ठीक आहे. जर मी तुम्हाला असं लिहून दिलं 0.123 देन व्हॉट इज द आन्सर? 123 डिवायडेड बाय 999 इज ओनली आन्सर. त्याचा आन्सर होता 23 डिवायडेड बाय 9. पुढे जाऊया. हा नंबर असा आहे 0.009 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 0.0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? ऑनलाईन मध्ये आन्सर आहे कोणाचं? 0.009 डिवाइड बाय x इज इक्वल टू 0.01. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? हा म्हणजे हे यामध्ये सगळ्यात पहिले काही पॉइंट म्हणजे सगळ्यांच्या समोर काय असेल?
0.0 असेल ना, म्हणजे पहिला ऑप्शन काय असणार आपलं, फर्स्ट ऑप्शन इज अ 0, इथं 0 असेल, सेकंड मध्ये या ठिकाणी 0 असेल, या ठिकाणी 0 असेल, आणि डी ऑप्शन मध्ये फक्त 9 आहे. सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे. नॉर्मली काय ना बघा, सगळ्यात पहिले स्टेप या दोघांना इंटरचेंज करू. इंटरचेंज केल्यानंतर एक्स बरोबर काय होणार 0.009, म्हणजे 9 इंटू 10 रेज पॉवर किती आहे -3 डिवायडेड बाय 1 इंटू 10 रेज पॉवर किती -2, असं करणार की नाही आपण. मग आता सांगा की जेव्हा हा -2 याचा जो डेसिमल पॉईंट वरती जाणार तरी काय येणार +2 येणार, पण याच्याकडे तर -3 आहे ना, -3 मधून 2 जरी गेले तर किती पॉईंट राहणार 1 पॉईंट राहणार. देन व्हॉट इज द आन्सर 9 इंटू 10 रेज पॉवर -1 राहिला असतं. देन व्हॉट इज द 9 इंटू 10 रेज पॉवर -1, 0.9 इज द राईट आन्सर. ठीक आहे, तर हा आन्सर याला पाहिजे होता. ऑप्शन नंबर कोणता सी इज द आन्सर. सी वाले करेक्ट आहे. पुढे जाऊ चालेल. नेक्स्ट हा वाला एक्झाम्पल. ओके 1 मिनिट. हा हे सगळेचे सगळे पॉवर मायनस मध्ये. हा हे काय नंबर आहे, सपोज 0.04 इंटू दिस नंबर इज इक्वल टू हा 10 रेज पॉवर -3, 10 रेज पॉवर -4, 10 रेज पॉवर -5, 10 रेज पॉवर -6. लास्ट इयरला किंवा कोणत्या तरी वर्षामध्ये एक्झाम मध्ये आलेला आहे. का रॉंग होतात माहिती का, असेच काही गडबड होतात. आपण 0.04 इंटू 0.0162 हा नंबर आहे, मल्टिप्लाय करा आणि आन्सर द्या, एवढं सांगितलं. प्रत्येक ऑप्शन जर मी चेक केलं, प्रत्येक ऑप्शन मध्ये 6.48, 6.48, 6.48, यांनी जो आन्सर येणार त्यामध्ये 6.48 नंबर असायलाच पाहिजे, असायला पाहिजे की नाही. तर सांगा यामध्ये डेसिमल पॉईंट किती आहे, हाऊ मेनी डेसिमल पॉईंट, हा 2 डेसिमल पॉईंट. याच्याकडे डेसिमल पॉईंट किती आहे 4 डेसिमल पॉईंट. तर सांगा 2 + 6 किती, 4 किती 6. तो जो आन्सर येणार त्यामध्ये 6 डेसिमल पॉईंट असायला पाहिजे, पक्का की नाही. पण त्या 6 पैकी 2 डेसिमल पॉईंट तर इथं या ठिकाणी ऑलरेडी आहे. 6 डेसिमल पॉईंट असणं गरजेचं आहे, पण 2 डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे. देन रिमेनिंग डेसिमल पॉईंट 4च असणार. देन व्हॉट इज द आन्सर 10 रेज टू पॉवर. ऑप्शन नंबर बी करेक्ट होते, सगळे रॉंग. गव्हर्नमेंटची यावर्षीची सगळ्यात चांगली योजना आणि डेफिनेटली चांगलं स्टेप आहे, तुमचं ओरिजिनल पेपर तुम्हाला भेटणार आहे. ऍटलीस्ट गव्हर्नमेंटवर क्लेम तरी नाही करणार की चुकीच देऊन टाकलं. काय बरेच लोक भांडणं करतात की हा काही पेपर आलाय, अरे ओरिजिनल पेपर बघा, आपण रॉंग काय केलंय. छोट्या छोट्या गलती होतात, जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करून येतो ना ते समजत नाही आपल्याला, स्वतः चेक केल्यानंतर समजतं. एक काम करा, सगळ्यात बेस्ट सगळ्यांचं पॉईंट काय करणे गायब करणे. ओके, पॉईंट जर गायब केलं सगळ्या नंबरचं, बघा यार काय झालं असतं. नंबर इज गिवन 144 डिवायडेड बाय 144, 10 रेज टू पॉवर किती आहे -3 इज इक्वल टू 144, 10 रेज टू पॉवर किती आहे -1 डिवायडेड बाय x. ही स्टेप क्लिअर. ठीक आहे, मग आता आपण काय करणार, हा 144 हा 144 कॅन्सल झाला असेल. आता हा नंबर या साईडला गेला आणि हा इथं गेला, तर इथं काहीच नाही उरलं ना, 1च असेल की नाही. मग दॅट टाइम इज ओनली एक्स. आता सांगा या साईडला नंबर किती आहे आपलं 144, आणि 10 रेज टू पॉवर -1 पण आहे, आणि हा 10 रेज टू पॉवर किती आहे -3 पण आहे, असं आहे की नाही. तर सांगा जेव्हा बेस दोघांचं सेम असते, पॉवरची काय करता ऍडिशन करता. जर पॉवरची ऍडिशन करण्यात आली तर -1 आणि -3, व्हॉट इज द ऍडिशन -4. म्हणजे जो आन्सर येणार त्यामध्ये 4 पॉईंट असायला पाहिजे. मग आता 4 पॉईंट वाला आन्सर असेल तर 0.0144 असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा ऑप्शन कोणता होता, ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट, व्हॉट इज द रिकरिंग ऑफ दिस नंबर, व्हॉट इज द आन्सर. आताच झालाय, सांगा व्हॉट इज द आन्सर. ऑप्शन सी 125 डिवाइड बाय किती 999. ठीक आहे, कारण की रिकरिंग आहे ते नंबर सर वारंवार. नेक्स्ट, व्हॉट इज द आन्सर. काय आन्सर असणार बघा, याकडे पॉईंट किती आहे डेसिमल, तुम्ही सांगाल 3 आहे, याच्याकडे डेसिमल पॉईंट किती 1 आहे, तर 3 आणि 1 तर 4 असायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार तर डेसिमल किती असायला पाहिजे, एक कॅन्सल होणार. देन व्हॉट इज द आन्सर बी आन्सर. तर हा आन्सर करेक्ट आहे, कारण की तो नंबरच्या नंतर तुम्ही 0 द्या की नाही द्या तरी चालते. देन इज द आन्सर, सिंपल होतं. अनदर एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वल टू करेक्ट. ओके, या दरम्यान रॉंग काय झालाय की हा जो नंबर होता तो असा होता 3.14 इंटू 10 रेज टू पॉवर +6. देन व्हॉट इज द आन्सर, कोणता ऑप्शन असतो. 2 डेसिमल तर तसंही निघणार, तरी त्याच्या पॉझिटिव्ह किती असणार 4 असणार. म्हणजे जो नंबर येणार त्यामध्ये 143 314 तर येणार, पण याचे 2 डेसिमल याला गेले ना, हा पॉझिटिव्ह आहे. तर किती डेसिमल पॉईंट राहिले, डेसिमल म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर किती 4, म्हणून 1 2 3 4 असं 0 येणार. तर व्हॉट इज द आन्सर. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये नाही आरती मॅम, हे कोणते पॉवर आहे आपलं पॉझिटिव्ह आहे, पॉवर पॉझिटिव्ह आहे ना. आपण निगेटिव्ह असतं तर तो मायनस मध्ये गेला असता, पॉझिटिव्ह आहे म्हणून तो काढून टाकेल. ठीक आहे, अनदर एक्झाम्पल. हा आता हा बरेचदा असे विचारतात, द लिस्ट अमॉंग देम, व्हॉट इज मीन बाय लिस्ट.
छोटा नंबर सांगा कोणता. पहिला ऑप्शन आहे 0.2, 1 डिवाइड बाय 0.2. नेक्स्ट ऑप्शन आहे असं समजायला, हा जो नेक्स्ट ऑप्शन आहे मी याला असं लिहितोय 0.22 आणि अनदर इज अ 0.2 चा स्क्वेअर. सॉल्व्ह करायला सांग व्हॉट इज द आन्सर. छोटा नंबर कोणता आहे यापैकी? छोटा नंबर पाहिजे. नंबर काय देण्यात आलाय? पहिला ऑप्शन 0.2, सेकंड ऑप्शन 1 डिवाइड बाय 0.2, नेक्स्ट ऑप्शन 0.22, अनदर ऑप्शन 0.2 चा काय तो स्क्वेअर आहे. हा इज द स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे यार. हा चुकून जर तुम्हाला हे क्लिअर नसेल तर हे स्क्वेअर आहे असा नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द लिस्ट नंबर. ओके लक्ष द्या. एकदम सिंपल काय होतं ना, कंपॅरिझन करताना डेसिमल सगळ्यांना सेम करणं गरजेचं आहे. हा 0.2 आहे की नाही, त्या 0.2 ला मी 0.20 लिहू शकतो का? 0.2 ला 0.20 ला इज सेम, कारण की 2 डेसिमल आपण क्लिअर करूया. आता या नंबरला लिहायला गेला तर हा नंबर म्हणतोय 1 डिवाइडेड बाय 0.2, तर पॉईंट काढायला लागणार. आता पॉईंट काढला तर 1 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻⁻1 येणार. -1 वरती गेला तर +1 येणार. मग 10⁻1 म्हणजे काय? 10च येतो. मग या नंबरला आपण काय लिहिलं असतं की सर 10 डिवाइडेड बाय 2. देन व्हॉट इज अ 10 डिवाइड बाय 2 यार? 5. हा सगळ्यात मोठा नंबर आहे 5, कारण की बाकीचे पॉईंट मध्ये आहे. ठीक आहे. हा नंबर बघा, हा नंबर म्हणतो की मी डायरेक्टली प्लेन आहे 0.22, तर पॉईंट मध्ये तर हा 0.22 आहे. यापेक्षा हा नंबर ऑलरेडी स्मॉलर आहे. ठीक आहे. पण डी ऑप्शन मध्ये जो नंबर लिहिण्यात आला होता त्याचा स्क्वेअर होता, तो 0.2 इंटू 0.2 करायला लागला असतं. तर सांगा 2 इंटू 2 किती आहे? 4. लेकिन इथे एक डेसिमल, या ठिकाणी एक डेसिमल, तर नंबर ऑफ डेसिमल 2. देन व्हॉट इज द आन्सर? 0.04 असतं. तर 0.04 स्मॉलेस्ट, द स्मॉलेस्ट नंबर इज द हा ऑप्शन. हा सगळ्यात छोटा ऑप्शन होता. देन इज द डी आन्सर. नोट डाऊन करून घ्या जर लागत असेल तर. पुढे जाऊ. संपत आलाय म्हणजे थोडीशी कंटेन आहे, फक्त हे बघा की कॅल्क्युलेशनला कसं घुमू शकतात. स्मॉलेस्ट नंबर, लिस्ट नंबर. ठीक आहे. 4.036 इज डिवाइडेड बाय 0.04. देन व्हॉट इज द आन्सर? ओके लक्ष द्या, दोघांचं पॉईंट काढून टाका पहिले. या नंबरला काय लिहित असतो आपण? 4036 इंटू 10⁻⁻ किती आहे? -3. या नंबरला काय लिहिणार? 4 इंटू 10⁻⁻2. ही स्टेप समजली सगळ्यांना. आता नॉर्मली बघा, जर हा 10⁻⁻2 असेल, हा वरती गेला तरी याच्याकडे एक निगेटिव्ह असणार आहे की. मग आता एक निगेटिव्ह असेल आणि याला आपण डिवाइड केला 4036, ठीक आहे, डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻⁻1 असतात. मग जो आन्सर येणार त्यामध्ये डेसिमल पॉईंट 1 असायला पाहिजे. 1 वाला डेसिमल पॉईंट कोणता? सी. सी इज द ओनली आन्सर. कम्प्लीट. लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल असं म्हणतोय बघा, हा नंबर आहे 6.46, यावर असं ब्रॅकेट आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट. आखरी एक्झाम्पल. 6.46 वर बार. 46 वर बार म्हणजे काय? हा रिकरिंग. देन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट. हा बघा थोडा ट्रिकी आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट. रिकरिंग समजलाय ना याला? पक्का समजलाय? या नंबरला एक्झामिनर काय प्रेझेंट करू शकला असता? 6.46 असं लिहितो ना आपण, तर रिकरिंग. तर याला फ्रॅक्शन नंबर मध्ये तुम्ही काय लिहिसाल? पहिला ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन इज गिवन 646 डिवाइडेड बाय 99. नेक्स्ट ऑप्शन इज गिवन 64640 डिवाइडेड बाय 1000. ठीक आहे, ट्राय करा यार. हा सगळ्यात लास्ट एक्झाम्पल. सी ऑप्शन दिसत आहे 640 डिवाइड बाय, आणि हे या नंबर. व्हॉट इज द राईट आन्सर? ओके लक्ष द्या. हा नंबर तर तुम्हाला समजून गेला की नंबरला काय लिहिणार. या नंबरला आपण असं लिहू शकतो का? 6 प्लस 0.46 बार लिहू शकतो की नाही? हा ऍडिशन केलं तर हाच बनणार ना. स्प्लिट पण करू शकतो. हा पॉइंट अलग आणि प्लेन नंबर अलग. मग या स्टेपला आपण असं लिहू शकतो का? 6 तर इज ओके, 46 डिवाइड बाय काय करायला पाहिजे? 90. पॉइंट आहे ना तो, रिकरिंग आहे ना, म्हणून 46 डिवाइड बाय 99 केलं. इथपर्यंत क्लिअर होत आहे? मग आता सांगा, जेव्हा हे नंबर या साईडला येणार तर काय करणार? मल्टिप्लाय करणार. मग सांगा 6 इंटू 9 किती? व्हॉट इज अ 6 इंटू 9? हा 54. 54 शी 4 कॅरी किती होणार? 5. 6 इंटू 9 54. 54 प्लस 5 59. ठीक आहे, इज द 59. 59 प्लस वरचा नंबर ऍड होणार. व्हॉट इज द वरचा नंबर? 46 डिवाइड बाय काय येणार? 99. ठीक आहे. देन व्हॉट इज द ऍडिशन ऑफ दिस नंबर? सांगा काय ऍडिशन आहे? 640 डिवाइडेड बाय 99. हा आन्सर असा. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर डी इज ओनली राईट आन्सर. IMP करा आलेलं एक्झाम्पल. ओके, उद्याचा जो लेक्चर होणार ना त्यामध्ये आपण काय करणार आहे, आता मी डेसिमल तुम्हाला हँडल झालं,
की डेसिमल का असतात, कसे कॅल्क्युलेशन करतात. उद्या यामध्ये एंट्री होणार अल्जेब्राची. मग आता स्टार्टिंगला काय करणार आपण, अल्जेब्राचे जेवढे फॉर्म्युलीज आहे ते सगळं लिहिणार. पण ते अल्जेब्राला डेसिमल वाले क्वेश्चन कसे हँडल करतात, म्हणजे पॉईंट पॉईंट वाले विथ अल्जेब्रा, ठीक आहे, असं चालणार. मग अल्जेब्राचे इंडिव्हिज्युअली आयडेंटिटीज असतात. इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीज म्हणजे काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, यावर बरेचदा प्रश्न वेगवेगळ्या टाईपमध्ये विचारतात. एक्झाममध्ये डिटेलमध्ये असं विचारण्यात आलं आहे, एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 3, देन एक्स रेज टू पॉवर 4 प्लस 1/x रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू व्हॉट, असे क्वेश्चन येतात. तो काय झाला, कोर अल्जेब्रा झाला. हा आपण काय बघितलं, अल्जेब्रा बेस्ड ऑन द कॅल्क्युलेशन कसे असणार, तसं बेसिक तुम्ही आज कंप्लीट केलं. ठीक आहे, तो उद्या असं सेकंड लेक्चर कंटिन्यू कनेक्ट केला जाईल. ठीक आहे, त्याला रिवाइज करा. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं असेल सर IMP आहे, त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं घरी बघून. ठीक आहे, थँक्यू. उद्या भेटू.